पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र दुधी यांनी गॅस सिलेंडरचं वाटप जे आहे ते गॅस एजन्सीजना सांगितलेलं होतं की ऑनलाईन बुकिंग केलेल्या गॅस एजन्सीजनी घरगुती सिलेंडर जे आहे ते पोच करावं. मात्र आपण पाहतो की दुसऱ्या दिवशी सुद्धा सध्या रस्त्यावरती या ठिकाणी गॅस वाटप जे आहे ते गॅस एजन्सींकडून केलं जाते. मोठी गर्दी जी आहे आपण पाहतो की या ठिकाणी लागलेली पाहायला मिळते. सिंहगड रस्त्यावरती कालपासून जी गर्दी आहे गॅस सिलेंडर घेण्यासाठी आपण पाहतोय की तासनतास नागरिक जे आहेत ते आपल्याला रांगेमध्ये पाहायला मिळतात. मोठी गर्दी कालसुद्धा झालेली होती. त्यावरती प्रशासनानं उपाययोजना म्हणून ऑनलाईन बुकिंग जे आहे ते सुरू केलेलं होतं. ज्यांचं ऑनलाईन बुकिंग झालेलं आहे अशा गॅसधारकांना घरगुती गॅस जो आहे तो घरपोच मिळेल अशा पद्धतीच्या सूचना आपण पाहतो की काल जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या होत्या. मात्र आज पुन्हा एकदा रस्त्यावरती आपण पाहतो की गर्दी जी आहे ती झालेली पाहायला मिळते. कारण सकाळी 6 वाजता लोक जे आहेत ते रांगेमध्ये सिलेंडर घेण्यासाठी येऊन थांबत आहेत. प्रशासनानं आवाहन केलेलं आहे की नागरिकांनी घाबरून न जाता आपापले आपण पाहतो की त्यांना ऑनलाईन बुकिंग केलेलं आहे अशा गॅसधारकांना वेळेमध्ये गॅस जो आहे तो उपलब्ध होईल. प्रशासनाकडे सध्या गॅसचा साठा जो आहे तो सुद्धा मुबलक प्रमाणावरती आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता गर्दी जी आहे ती न करण्याचं आवाहन केलेलं होतं. मात्र आपण पाहतोय की आज सुद्धा मोठी गर्दी जी आहे ती सिंहगड रस्त्यावरती आपण पाहतोय की गॅस घेण्यासाठी झालेली आपल्याला पाहायला मिळते. वारंवार प्रशासनाकडून जरी आवाहन केलेलं असलं तरी सुद्धा लोकांमध्ये एक संभ्रम आहे, भीतीचं वातावरण आहे. अनेकांचे घरचे गॅस संपलेले आहेत. त्यामुळे पुढे काय करायचा हा सुद्धा एक प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे आपण पाहतोय की गर्दी ठिकठिकाणी आपल्याला गॅस वितरणाच्या बाहेर या ठिकाणी होताना पाहायला मिळते. आणि पुण्यातल्या सिंहगड रस्त्यावरती आपण पाहतोय की आज पुन्हा एकदा रस्त्यावरती गॅस एजन्सीकडून वाटप जे आहे ते केलं जातं आहे. खरं तर ही गर्दी, संभ्रम त्याचबरोबर लोकांमधली भीती टाळण्यासाठी गॅस एजन्सीजनी घरगुती गॅस जो आहे तो घरामध्ये जाऊन पोच करावा अशा पद्धतीच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यानंतर सुद्धा रस्त्यावरती आपण पाहतोय की गॅस एजन्सीजकडून या ठिकाणी गॅसचं वाटप जे आहे ते केलं जातं आहे. कॅमेरा पर्सन रोहित सोनू, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.